शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात नागपुरातून शेतकऱ्यांचा मोर्चा निघालाय। आज विधान भवनावर हा मोर्चा धडकणार आहे। नागपूरच्या गोंडखिरीतून हा मोर्चा सुरू झालेला आहे। हजारो शेतकरी यात सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुपकर आक्रमक झाले। कापूस सोयाबीनला दरवाढ द्या, येलो मोझॅक बोंडअळी आणि पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी 100% नुकसान भरपाई द्या, पीक विम्याची 100% फायनल रक्कम लवकर मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। एक वर्ष थांबू शकता। आज रोज 4 शेतकरी आत्महत्या करताय। यांना लाज वाटली पाहिजे। नागपूरचं अधिवेशन फक्त मजा मस्ती करण्यासाठी तुम्ही घ्यायला लागले। या अधिवेशनात आणि या सभागृहात या विधान भवनात जाण्याचा आम्हाला अधिकार आहे। आम्ही निघालेलो आहे। उत्पादन खर्च जर 7-7.5 हजार असेल तर त्याच्यामध्ये 50% ऍड करा। 10,000 सोयाबीनला द्या, 12,500 कापसाला भाव द्या, एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई द्या, येलो मोझॅक बोंडअळी लाल्या दुष्काळाची वेगळी मदत द्या, ही आमची मागणी आहे। तर हा मोर्चा ज्या मागण्यांसाठी निघाला त्या कुठल्या मागण्या आहेत बघा। कापूस सोयाबीनला दरवाढ द्या, पीक विम्याची 100% फायनल रक्कम लवकर मिळावी आणि येलो मोझॅक बोंडअळी अवकाळीची भरपाई 100% देण्याची मागणी करण्यात आली आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे